स्वाध्याय क्रमांक 1.2 17, 8, 21, 13, 41, 2, 27, 31, 51 या संख्यांपैकी मूळ संख्यांची बेरीज. मला मूळ संख्या सांगता का बेटा? मग कोणती कोणती मूळ संख्या इथं? 17 इथून सांगा. 17 आहे का? 8, 21, 13, 41, 2, 21, 31 होय. 51 नाही. बेरीज केली मग 7 आणि 3 10 आणि 11 13 13 ने 4 4 आणि 4 8 8 आणि 3 104 उत्तर येणार का? पुढील पैकी कोणते विधान बरोबर आहे? 0 ही विषम संख्या आहे. काही पण का? 0 सम आहे का? 0 मूळ आहे का? 0 ही विषम संख्या ही नाही आणि समसंख्या ही. उत्तर येणार डी. 3 ची दर्शनी किंमत आणि 36,890 या संख्येतील 3 ची स्थानिक किंमत यांच्यातील फरक सांगा. तर किती आहे 3 ची? पहिले मला हे सांगा, स्थानिक किंमत किती आहे? हे बघा, एकक, दशक, शतक, हजार, दशहजार म्हणजे 30,000. त्याच्यातून किती होणार? उत्तर काय आलं? 29,991 म्हणजे वजाबाकी केली. तर काय केली आपण? फरक म्हणजे काय केली आपण? वजाबाकी. तर आलं बी. तेहतीस आणि 97 यांच्या बाबतीत पुढीलपैकी काय खरे आहे? दोन्ही मूळ संख्या आहे का? 11 त्रिक 33 म्हणजे मूळ संख्या. दोन्ही सहमूळ आहे. आता बघा 3 नंबर पण बघून घेतो, सहमूळ आहे ते. दोन्ही 11ची गुणित 11 त्रिक 33 आहे, पण 11 99 येतं म्हणजे ते 3 नंबर ऑप्शन काही कामाचं नाही. आणि समता अजिबात नाहीये, दोघंही विषम आहे. मग राहिलं काय? दोन्ही सममूळ सहमूळ आहे. सहमूळ कसं काय आहे? 33 ला ज्या संख्येने भाग जातो ते कोणत्या कोणत्या आहे? 1, 3, 11, 33 बरोबर. आणि 97 ला ज्या संख्येने भाग जातो ते 97 मूळ संख्या आहे. तर काय येणार? 1 आणि म्हणजे दोघांचं सामायिक विभाजक कोणत्या त्यांचं? 1 म्हणून उत्तर काय आलं? दोन्ही सहमूळ संख्या. पुढील पैकी कोणत्या अंकांची दर्शनी किंमत व स्थानिक किंमत एखाद्या संख्येमध्ये नेहमी सारखी असते? उत्तर काय येणार? 0. 0 10 हजाराला राहो, लाखाला राहो, किंवा मग स्थानिक किंमत एकच जरी राहिली किंवा काही असलं तरी उत्तर काय होत नाही? बदलत नाही. म्हणजे दर्शनी किंमत तर 0 आहे, स्थानिक पण 0 आहे. 4, 5, 0 आणि 3 या अंकांपासून बनणारी सर्वात लहान 5 अंक पुनरावृत्त होऊ शकतात. संख्या कोणती? मग बघा, संख्या फक्त 4च दिलेल्या आहेत. 4, 5, 0 आणि 3. आणि तुम्हाला संख्या कोणती बनायची? 5 अंकी. आणि काय म्हटलेली? सर्वात लहान. तर लहान जर तुम्ही स्टार्ट केलं 0 पासून, 0, 3, 4, 5, तर इथं 3 अंकी होऊन जाणार. म्हणून 0 पहिले कधीच ठेवत नाही, 2 नंबरला जाऊन 0. मग 3, 0, 4, 5. मग आपण काय केलं? 3 4 अंकी झाली. आपण जर इथं 3, 0, 3 घेतलं आणि 4, 5 घेतलं तर ही लहान संख्या आहे. पण याच्यापेक्षा लहान अपेक्षित संख्या कोणती आहे? जी सर्वात लहान संख्या आहे. 2 नंबर 3 नंबरला ठेवायची आणि उत्तर लिहायचं. तर हे येणार 30,045 आणि हीच ती सर्वात लहान संख्या आहे. हे पर्याय काय आहे? बी. एन या कोणत्याही नैसर्गिक संख्येच्या बाबतीत पुढील पैकी कोणते विधान सत्य आहे? आता जर ती नैसर्गिक संख्या आहे तर असं कुठं लिहिलेलं नाहीये की एनचा वर्ग म्हणजे वर्ग हा मोठा आहे. बघा चिन्ह बघा, मोठा. एनचा वर्ग मोठा कसा काय येणार? तर 3 चा वर्ग आहे आणि 3 चा घन आहे. तर 9 हे 27 पेक्षा मोठे येऊ शकत नाही. म्हणून पहिलं पर्याय येणार
हा हे येऊ शकतं. एनचा घन हा एनच्या वर्गापेक्षा मोठा आहे. येस ऑर नो? येस ऑर नो? बट एनचा घन जी नॅचरल संख्या आहे याच्यात मी एनचा घन हा एनच्या वर्गापेक्षा मोठा आहे हे असत्य करून दाखवतो. असत्य कसं करून दाखवेल? नैसर्गिक संख्या म्हणजे मोजता येणारी संख्या. नैसर्गिक संख्या म्हणजे कोणती संख्या? मोजता येणारी संख्या. एकला मोजता येतं का? मग एकचा घन आणि एकचा वर्ग एक बरोबर एक येतं. तर तुम्ही हे चिन्ह टाकू शकता का मोठ्याचं? नाही. म्हणून हे विधान पण काय झालं? असत्य. तसंच एन वर्ग मधून एन घन गेला तर ती संख्या लहान येणार, मोठी येणार नाही. शून्यापेक्षा लहान येणार. कारण लहान संख्येमधून मोठी संख्या गेल्यावर शून्यापेक्षा काय ते लहान. म्हणून हे विधान सुद्धा असत्य आहे. सीचं एक उदाहरण सांगतो बघा. जर समजा 3चा वर्ग वजा 3चा घन घेतला तर 9 मधून 27 गेले तर उत्तर कधी काय येणार? ऋण येणार. उत्तर कसं येणार? ऋण. हे तर कुठलीही नैसर्गिक संख्या घेतली तर वर्ग मधून घन गेला की शून्यापेक्षा कशी येणार? लहान. म्हणून तुम्हाला सी पर्याय पण चालणार नाही. नैसर्गिक संख्या ही शून्यापेक्षा मोठी आहे हे दाखवणारं तुमचं डी हे विधान बरोबर आहे. आलं लक्षात?